शिवसेना नेते आणि माजी खासदार गजानन कीर्तीकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सध्या वाद निर्माण झालेला आहे आणि याच वादावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत आता गजानन कीर्तीकर जे आहेत आपण त्यांच्याशी थेट बोलूया। वाद निर्माण झालेला आहे, त्याला कसं उत्तर देणार तुम्ही? कारण तुम्ही केलेले वक्तव्य आणि तुमच्या पत्नीने केलेले वक्तव्य यामध्ये शिवसेनेमध्ये नाराजी आहे। शिशिर शिंदे यांनी पत्र लिहिलेलं आहे की तुमची हकालपट्टी करण्यात यावी, तशी मागणी त्यांनी मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे। वक्तव्य माझं किंवा पत्नीचं जे आहे ना त्याच्याबद्दल गैरसमज निर्माण केला गेलेला आहे, विपर्यास केला गेला चॅनलच्या मार्फत, मीडियाच्या मार्फत, कळलं की नाही? त्या वक्तव्यामध्ये एक तर माझी पत्नी आहे ती काय राजकारणी नाहीये, घरातली आहे, तिला तिच्या भावना ज्या आहेत, अमोल तिचा मुलगा इतके वर्ष शिवसेनेत तिचा नवरा काम करत होता म्हणून तो अचानकपणे शिवसेना सोडतोय, त्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या। त्याच्यावरती काय कोणावरती आरोप प्रत्यारोप नव्हता। परंतु तुमच्या पत्नी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला, त्यामुळे नाराजी आहे, संतप्त आहे। तसं नाही, आता काय वयोमानानुसार एकेरी अमुक तमुक नाही, सन्मान आहेच ना त्यांच्याबद्दल। तो उद्धव म्हणते, ती रश्मी म्हणते, कळलं की नाही? आम्ही पक्षातले आहोत म्हणून आम्ही तो कधी म्हणणार नाही, पण घरातल्या बायका असतात त्यांना काय असलं समजत नाही, ते मुद्दामून हे नाही करत एकेरी, कळलं की नाही? हे जे राजकीय व्यक्ती जे चॅनलवरती येतात, अरेतुरे करतात, तसं नाही त्याचा अर्थ। शिशिर शिंदे यांनी जे पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रात त्यांनी उल्लेख केलेला आहे की तुम्ही आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ सोडून पुन्हा मातोश्रीची लाचारश्री होणार का, असा त्यांनी उल्लेख केलेला आहे। लाचारश्री करणार अजिबात तसं काय होणार नाही, तसं त्यालाही माहिती आहे। असं आता माझ्या आयुष्यामध्ये परत काय पक्ष बदलून परत उद्धवकडे मी का जाऊ सांगा ना? मी 11 वर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली काढली, मला तो पक्ष चालवताना त्या पक्षामधल्या एकंदरीत भवितव्याबद्दल मला शंका निर्माण झाली होती आणि एकनाथ शिंदे हा पक्ष आमच्या मनात कोरलेला हा उभारी घेत होता। 40 लोकांचा त्यांनी उठाव केला, सगळे बाळासाहेबांचे विचार घेऊन तो पुढे चालला, त्या पक्षामध्ये मी गेलेलोय आणि त्याच्यानंतर परत उद्धव ठाकरेंकडे जाणं कदापि होणार नाही माझ्याकडून। तुम्ही 2 वेळचे खासदार आहे, तुमचा खासदार निधी जो आहे तो तुम्ही तुमचे पुत्र म्हणजे चिरंजीव अमोल कीर्तीकर यांना निधी वाटप किंवा विकासाची कामं जे आहेत त्यांना पूर्णपणे हँडओव्हर केला किंवा त्याच्याकडे सुपूर्द केला, त्या संदर्भात देखील आक्षेप जो आहे तो घेतला गेलेल्या पत्रामध्ये की तुमचा निधीचा वापर म्हणजे तुम्ही आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेले असताना देखील अमोल कीर्तीकरांनी तुमचा निधीचा वापर केला आहे विकास कामांसाठी। नाही तसं आहे बघा, विकास निधी किती 10 वर्षाचा हिशोब आहे। एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत गेलो किती 1 वर्षापूर्वी, 9 वर्षाचा जो निधी आहे त्यावेळेला आमच्या विकास कामासाठी जो निधी येतो त्या निधीचं नियोजन करायला लागतं। त्या निधीसाठी त्या ठिकाणी जी कामं करतो त्यांची एनओसी लागते, त्या मंडळांबरोबर आम्हाला व्यवस्थित चर्चा करायला लागते। एवढं डिटेलमध्ये जाऊन मला कधी काम करायला जमत नव्हतं, आमची टीम तयार केलेली आहे, ते अमोल सगळं बघत होता, अमोल मदत करत होता ना मला। त्याच्या हातात दिलं म्हणजे काय, तो काय 9 वर्षापूर्वी होता का त्यांच्यामध्ये? पण आता तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर पुन्हा अमोल कीर्तीकर हे ठाकरे गटासोबतच होते, मग असं असताना तुम्ही त्यांना का निधी सुपूर्द केला? अरे निधी तुम्ही समजत नाही, निधी दिला म्हणजे हाताने द्यायचा नसतो, निधी मिळालेला असतो त्याचं नियोजन करून त्याच्यावरती विकास कामं करायची असतात। आता ह्या खासदार ऑफिसमधून अमोल कीर्तीकर, संदीप सावंत, मनीषा रावराणे, आणखीन 3-4 लोक, ह्या लोकांची टीम तयार केली आहे। त्यांनी ते बघायचं कुठे करायचं, प्रायोरिटी कोणाला द्यायची, संडास कुठे बांधायचे, हे सगळं करायला, नियोजन करायला जी टीम तयार केली त्या टीमचं नेतृत्व अमोल करत होते। हे 9 वर्षाची गोष्ट आणि इथे आल्यानंतरचा प्रश्न आहे ना, प्रतारणा कोणाशी केली, कोणाशी? तुमचा एकनाथ शिंदेशी। त्यांनी दिलेला निधी अमोलच्या हातात दिला, कारण त्याला निवडणूक लढून उद्या निवडणूक जिंकायची आहे म्हणून। हे सगळं झूट आहे, चुकीचं आहे ते।
अमोल यांनी गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे गेल्या 6 महिन्यामध्ये सातत्यानं तुमच्या या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये विकास कामांचा झपाटा लावला होता. मात्र त्यासाठी निधी जो आहे तो तुमचा वापरला गेलेला आहे. म्हणजे त्यांनी त्यांच्या उमेदवारीसाठी एक प्रकारे प्रचार जो आहे तो सुरू केला. किती महिन्यात? गेले 6 महिन्यांपासून. 6 महिन्या मी ज्यावेळेला इथे आलो तेव्हा तो नव्हता ना. मी जेव्हा इथे आलो तेव्हा अमोलनी लक्ष दिलं नाही. अमोलला सांगितलं तू बघायचं नाही घर, तुझा पक्ष वेगळा माझा वेगळा. हे ऍक्च्युली काय माहितीये, चुगल्या करतात काय काय लोक, मला माहिती आहे. ते चुगल्या करतात, ते तुमच्या कानावरती येतात आणि तुमचे प्रश्न तयार होतात. आता मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. निकाल 4 जूनला लागणार आहे. निकालाकडनं तुमच्या काय अपेक्षा आहे? अमोल जर विजयी झाला, अमोल किरकर तुमचे चिरंजीव विजय झाला, तुमची काय भूमिका असेल? किंवा रवींद्र वायकर जर विजयी झाले तर तुमची काय भूमिका असेल? काय भूमिका असायला पाहिजे? काय भूमिका काय? कोणतरी नेता त्या ठिकाणी निवडणूक प्रचाराचं नेतृत्व करतो, त्याचा उमेदवार येतो किंवा पडतो. काय भूमिका असणार? जनतेने एकदा निवडून दिल्यानंतर भूमिका काय घ्यायची? वडील म्हणून तुमची काय भूमिका असणार? वडील म्हणून काय, तू खासदारकीचा राजीनामा दे. काय प्रश्न आहे तुझा? नाही, विजय झाल्यानंतर आता तुम्ही मगाशी विजय आणि पराजय झाल्यानंतर काहीच करता येत नाही, कुठलीच भूमिका नसते कुठल्याही नेत्याला. जे जनता ठरवते ते स्वीकारावं लागतं. तुम्ही आता शिवसेनेमध्ये आहात, तुमचे चिरंजीव ठाकरे गटामध्ये आहेत, विरोधी गटामध्ये आहेत. तशी निवडणूक पार पडलेले मतदान देखील झालेलं आहे. मग आता निकालानंतर तुमची काय भूमिका असणार आहे? काय भूमिका मला कळत नाही. तुम्हाला आनंद होईल जर अमोल आनंद नक्की होईल असं विचार ना. काय भूमिका करतोयस? मग तुम्हाला आनंद होईल अमोल कीर्तीकर जर विजय झाले? तुम्हाला 100% होणार. आणखीन काय पाहिजे? पण यामुळे शिवसेनेत पक्षांतर्गत नाराजी होऊ शकते तुमच्या भूमिकेत. आनंद मी व्यक्त केला तर नाराजी? कुठे मानसिक शास्त्र शिकलास तू? तुम्ही शिवसेनेचे नेते माझा आहात. मुलगा आहे, तो निवडणूक लढलाय, तो जिंकलाय. बाप म्हणून मला आनंद होणार, होय सांगितलं. काय त्याच्यामध्ये नाराजी, भेद पडणार, शिवसेना दुभंगणार? शिवसेना अंतर्गत नाराजी होऊ शकते कारण तुमच्याच पक्षाचे रवींद्र वायकर इथे उमेदवार असणार आहेत. म्हणजे अरे हरले ते किंवा जिंकला हा, जे आहे ते जनतेने ठरवले तेच होणार ना. एक शेवटचा प्रश्न घेतो. शिशिर शिंदे यांनी जे पत्र लिहिलेलं आहे, अरे तुम्ही पत्रकारिता तुम्ही जरा घ्या, कॅम्प बिम घ्या, तुमचा वर्कशॉप घ्या, व्यवस्थित मानसशास्त्र शिका. तुम्ही आता अधिकृतपणे शिवसेनेमध्ये आहात. शिवसेनेमध्ये अंतर्गत नाराजी तुमच्यामुळे, तुमच्या भूमिकेमुळे, तुमच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेली आहे. आता तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहात का? जे काय पत्र आता शिशिर शिंदे यांनी लिहिलेलं आहे त्या संदर्भात तुम्ही भेट घेणार आहात का? हो, नक्की घेणार मी. भेट घेऊन सांगणार, जे काय विपर्यास केला गेलाय ते सविस्तरपणे बोलणार, जे काय स्पष्टीकरण द्यायचं ते देणार आणि जो काय तो निर्णय घेतलेला तो निर्णय मान्य करणार. तुमचे जुने सहकारी आहेत शिशिर शिंदे, त्यांच्याशी काय बोलणं झालं का? झालं ना, ह्याच्यावरतीच झालं, टीव्हीवरती. त्यांनी ती मजा केली त्या बाईने. त्यांनी वाद बरोबर चव्हाट्यावरती आणला, कळलं की नाही? हो, जुना माणूस आहे, माझा जुना सहकारी आहे, ध्येयवादी आहे तो, कळलं की नाही? त्याला काय आता या पक्षात येऊन काय मिळवायचं नाही, लांगुल चालन करून काहीतरी मिळवायचं नाही, किंवा मला पण मिळवायचं नाही, कळलं की नाही? त्याने आपलं स्पष्ट मत मांडलं. त्याला म्हटलं तुझं म्हटलं मत झालं ना, मी पक्षाच्या विरोधात काहीतरी बोललो, तर म्हटलं चुकीचं म्हणणं आहे तुझं, मला विचारू दे शिंदे साहेबांना, मी स्पष्टीकरण देईन, घेऊन दे त्यांनी निर्णय. आम्ही दोघेजण जाऊ ना, रवींद्र वायकरला घेऊन जाईन मी. म्हणजे तुम्ही स्वतः रवींद्र वायकरजी आणि शिशिर शिंदे असं तिघं जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटणार, मुख्य नेत्यांना. त्यांना सोपं जाईल ना निर्णय घ्यायला. धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकांशी बोलल्याबद्दल. तर गजानन कीर्तीकर यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शिशिर शिंदे आणि रवींद्र वायकर यांना घेऊनच मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, त्यानंतर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे आता पाहावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट अर्जुन चिखलेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. शिवसेना नेते आणि माजी खासदार गजानन कीर्तीकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सध्या वाद निर्माण झालेला आहे आणि याच वादावरती